दिवसाची सुरुवात नुसती खराब करायला लागली. नशीब त्या कमळीने त्या म्हातारीला काही सांगितलं नाही. राजन कसे टोमणे मारत होता बघितलंस ना. पण आई, राजनने स्वतः तोंड नाही उघडलं ना, ह्याच्यासारखं बेस्ट आपल्यासाठी काहीच नाही. कारण आधीच आपली वेळ खूप खराब आहे. त्यात हे सगळं जर म्हातारीला कळलं असतं ना, तर काय आपलं खरं नव्हतं. सोड, आज तारीख काय? अगं आज 1 जानेवारी आहे, वर्षाचा पहिला दिवस आहे. अगं तो स्केच आर्टिस्ट काय म्हणाला होता, 31 डिसेंबर सेलिब्रेट करायला जाणार आहे म्हणून. अरे म्हणजे आज आला असेल. हे बघ, आपण एक काम करूया, आपण ते पैसे घेऊन त्या स्केच आर्टिस्टकडे जाऊया, ते पैसे त्याच्या तोंडावर असे मारूया आणि ते जे स्केच आहे ना ते आपल्याकडे आधी घेऊन येऊया. कारण एकदा का त्या गौरीच्या मुलीचं स्केच आपल्या हातात आलं ना की त्या मुलीला शोधणं आपल्यासाठी सोपं पडेल. सोपं म्हणजे काय, मारूनच टाकायचंय. मग आपण त्या गौरीला सुद्धा मारूनच टाकायचे. म्हणजे ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण माझी अनिका होणार. हा माझा पण आहे, नवीन वर्षातला हा माझा पण आहे आणि तो मी पूर्ण करणार आहे. बस पैसे काढ निघूया. शुभस्य शीघ्रम. पैसे आत्ता काढते. काय ग काय? हे आई, काय झालं? आण पैसे, निघूया पटकन. अगं पैसे नाहीये तिथे. काय बोलतेस तू? हो, इकडे बाजूला बाजूला. नक्की इथेच ठेवले होतेस ना? या डाव्या उजव्या हाताने आणखीन कुठे दुसरीकडे नाही ना ठेवलेलेस? कमाल आहे तुझी. काय ग, नक्की इथेच ठेवले होतेस ना की दुसरीकडे कुठे ठेवले होतेस? पैसे गेले कुठे मग? राजन तर घेऊन गेला नसेल ना? अगं राजन कालच आलाय आणि तो कुठेच बाहेर नाही गेलाय. अरे मग गेले कुठे पैसे? आता पैशांना पण पाय फुटले का पंख फुटले? तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही डेली सोप सिरियलचे ऍक्टर्स आहेत की ऍक्टर्स होतात? कारण तुमचे फेशियल एक्सप्रेशन कायम त्यांच्यासारखे असतात. हो. एनिवे, आता काय झालं? अनिका, ड्रॉवर मधून पैसे तू घेतलेस? हा, मीच घेतले. का घेतलेस? कुणाला विचारून घेतलेस? त्याला उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये फर्स्ट हाफला ते रिपोर्ट्स गेले पाहिजेत. मला बाकी काही सांगू नको, ते रिपोर्ट गेले पाहिजेत म्हणजे पाहिजेत. ओके? रोहित, कॉफी ठेव तिकडे. काय झालं? मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. बरं बोल. रोहित, तुला कसलं टेन्शन आहे का? तुला कामाचं खूप प्रेशर असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतोस. राधिका, तुला कुणी सांगितलं मला टेन्शन आलंय ते? तुझ्या वागण्यातनं मला कळतंय तू माझ्याशी आधीसारखा कुठे वागतोस. हो राधिका, कारण त्यावेळेला आत्तासारखी परिस्थिती नव्हती. तेव्हा माझ्यावर एवढं प्रेशर नव्हतं. हे कळत नाहीये का तुला? रोहित, आधी पण तू काम करायचंस ना, पण तेव्हा तू माझ्यासाठी, स्वतःसाठी किती वेळ काढायचास. म्हणजे मला असं म्हणायचंय की काम आणि वर्क लाईफ दोन्ही बॅलन्स करता आलं एक पाहिजे. मिनिट राधिका, तू मला सांगतेस वर्क प्रेशर बद्दल? फक्त चूल आणि मूल करणाऱ्या माणसाने मला लाईफ बॅलन्स बद्दल सल्ले नाही द्यायचे, कळलं? रोहित, अरे राधिका प्लीज, मला आधीच कामाचं खूप प्रेशर आहे आणि तुझं लेक्चर ऐकण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. प्लीज जा इथून, प्लीज. यार, इट्स टू मच. इतकं कसा अवघड पेपर सेट करू शकतात सर? नाहीतर काय. आणि कळतच नव्हतं नेमके क्वेश्चन्स आपल्या सिलेबस मधले आहेत का कोणत्या दुसऱ्याच. एक्झॅक्टली. ज्याने कोणी पण सेट केलाय ना हा पेपर, त्या सरांची कंप्लेंट ना मी माझ्या ग्रॅनी आजीला करणार आहे. आणि मग ती एक कॉल करेल आणि त्याची जॉब ना अशी जाईल. मग बरोबर लेसन शिकेल त्याला. माझा पेपर डिफिकल्ट काढतो इडियट. काय गो, कसा गेला तुझा पेपर? अगं आला तसा गेलाय. फक्त कोरा पेपर निळा करून आलीये. पास होईल की नाही त्याचा पण पत्ता नाही. तुझं कसं होता? टोटली वेस्ट.
ओपनिंगच अशी झाली आहे तर पुढे काय होईल याचा विचार करून मी तर म्हणते संन्यासच घेते आता. हाय प्राजू, कसा गेला पेपर? कळतंय, तुझ्या चेहऱ्यावरनच कळतंय की तुला खूप कठीण गेलाय पेपर, पण पास तर होशील ना? अगं मग टेन्शन का घेतेस? असं चेहरा पाडून का बसलीयस? अगं अजून 6-7 पेपर बाकी आहेत आपले, त्याचा अभ्यास कर ना. राजू, तुझी जर काही हरकत नसेल तर पुढच्या पेपरचा अभ्यास मी करून घेऊ का तुझा? कारण माझा त्या सब्जेक्टचा पूर्ण अभ्यास झालाय म्हणून मी बोलतोय. म्हणजे मी नीट अभ्यास करून घेईन ना तुझा. हे तू खरंच घेशील माझा अभ्यास? नक्की घेईन, असंही तो माझा आवडता सब्जेक्ट आहे. ग्रेट, चालेल मला. थँक्यू सो मच शंभू. हो गॉड, तू जर मला हेल्प केलीस तर खरंच खूप बरं होईल रे. मला ना असं माझा अभ्यास करताच येत नाही. पण तू नक्की अभ्यास घेशील ना माझा? हो, नक्की नक्की करेन. ग्रेट, आत्ता मला थोडं बरं वाटतंय. तुला सांगते शंभू, मला आजचा पेपर एवढा घाण गेला होता ना. हां, पण आता तू हेल्प करतोयस म्हणजे पुढचा पेपर मस्तच जाईल.